नमस्कार बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कठीण समय येता या पाठाचा पूर्वार्ध पाहिलेला होता. मनोहर भोसले या पाठाचे लेखक आहेत आणि आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं, कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी गाडी पलटी झाली आणि त्या गाडीवर असलेले गाडीवानाची बायको आणि मुलगी हे गाडीतून खाली फेकले गेले. गाडीवानाची बायको तर खड्ड्यामध्ये पडली आणि तिच्यावरती ऊसाचे बांधे म्हणजेच ऊसांच्या मोळ्या पडल्या आणि त्या ऊसाच्या ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको दबली गेली. दोन तरुणांनी हे पाहिलं, ते मदतीला धावले. शाळेतून मुलांची त्यांनी मदत घेतली आणि ऊसाचे बांधे पटापट उचलले. कलंडलेली जी गाडी होती ती सरळ केली आणि त्या गाडीवानाच्या बायकोला त्या खड्ड्यातून बाहेर काढलेलं आहे. पुढे काय होतं ते आपण आजच्या या कठीण समय येता या पाठाच्या उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वांनी आपली पुस्तकं काढायची आहेत आणि पुस्तकामध्ये बोट ठेवायचं आहे. पुढील पाठाचं मी वाचन करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जिथपर्यंत आपण पाहिलेलं आहे त्याच्या पुढचा पाठ आता मी वाचत आहे. ते दोन तरुण शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणले. गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखी भेदरलेल्या नजरेने आईकडे पाहतच राहिली. विद्यार्थिनींपैकी काहींनी त्या बाईच्या तळपायांचे तळवे घासले तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करण्याचा प्रयत्न चालवला. बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली. तशी "ये आयो" म्हणून तिच्या मुलीने तिला मिठी मारली. सगळ्यांना हायसे वाटले. मुलांचेही डोळे पाणावले. त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपापली आई दिसली असावी. इतक्यात शाळेतून आणखी काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या. जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर पट्टी बांधली. गाडीवानाची बायको वेदनांनी विव्हळत होती. कदाचित त्या बाईच्या हाताचे हाड फ्रॅक्चर कदाचित त्या बाईच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असावे. इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली. विद्यार्थ्यांनी ती थांबवली. तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी ॲम्ब्युलन्ससारखी वापरायला दिली. त्या तरुणाच्या मोटरसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि त्या सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला. समोरून येणारी वाहने बाजूला होत होती. जखमी मायलेकी, गाडीवान, एक तरुण, शिक्षक आणि 4 विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली. इकडे अपघात झाल्याची बातमी कळताच पुढे गेलेल्या बैलगाड्यांवरचे काही गाडीवान मागे आले. त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलांसह हळूहळू मार्गी लावली. काही गाडीवान रुग्णालयात पोहोचले. त्या 2 तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोहोचले. कर्ज उसनवारीने अगोदरच खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती. कारखान्याचे अधिकारी त्याच्या जखमी कुटुंबाला धीर देऊ लागले. "घाबरू नका, तुमच्या मदतीला किती लोक आलेत पहा." गाडीवान गोंधळला होता. त्याच्या पाठीवर हात ठेवत शिक्षक म्हणाले, "तुमची बायको जिवंत आहे. हीच लाख मोलाची गोष्ट. काळजी करू नका, त्या लवकर बऱ्या होतील." कारखान्याचे अधिकारी म्हणाले, "दवाखान्याच्या खर्चाचे आम्ही पाहू, तुझ्या कामाचेही पाहू. तुला आणखी काही हवे असल्यास सांग." धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुंदके आवरता आवरेनात. अधिकाऱ्याच्या आश्वासनाने भारावून जाऊन त्याने अधिकाऱ्यांचे गुरुजीचे पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ज्या 2 तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते. त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले. अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठवली. लेखक मनोहर भोसले. तर अशा प्रकारे हा प्रसंग या ठिकाणी लेखकाने अतिशय उत्तमरित्या वर्णन केलेला आहे. गाडीवानाची जी बायको आहे ती दबली होती. ऊसांचे बांधे मोळ्या बाजूला केल्यानंतर निपचित पडलेली गाडीवानाची बायको आहे तिला उचलून एका झाडाखाली
बसवण्यात आले. ते 2 तरुण शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले. म्हणजे गाडीवानाची बायको जी खड्ड्यात पडलेली होते तिला ते 2 तरुण शिक्षक आणि गाडीवान यांनी प्रयत्नपूर्वक बाहेर काढलेला आहे आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणलेला आहे. गाडीवानाची मुलगी तर शॉक बसल्यासारखी आपल्या आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती. भेदरलेल्या नजरेने पाहणे म्हणजे घाबरून पाहणे. म्हणजे ती घाबरली आणि घाबरून ती आपल्या आईकडे पाहतच राहिली होती, कारण ती काही बोलत नव्हती, हालचाल करत नव्हती, त्यामुळे ती आणखीनच घाबरली होती. विद्यार्थिनींपैकी काहींनी त्या बाईच्या हातापायांचे तळवे घासलेले आहेत, म्हणजे तळवे घासायला सुरुवात केलेली आहे. तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली. गाडीवानाची बायकोने थोडी हालचाल केलेली आहे हे सर्व प्रयत्न केल्यानंतर. तशी मगाचपासून भेदरलेल्या नजरेने आपल्या आईकडे पाहणारी ती मुलगी आहे, ती हालचाल करताना दिसल्याबरोबर मोठ्याने ओरडली, "ए आयो!" आणि तिच्या मुलीने तिला मिठी मारलेली आहे आणि सगळ्यांना हायसे वाटले. हायसे वाटणे म्हणजे बरे वाटणे. म्हणजे अशा प्रकारे गाडीवानाची बायको जिवंत आहे, ती आता हालचाल करते आहे, ती शुद्धीवर आलेली आहे हे पाहून सर्वांनाच हायसे वाटले. त्या मुलीने तर आपल्या आईला मोठ्याने हाक मारून मिठीसुद्धा मारलेली आहे. आणि हे सर्व दृश्य पाहून मुलांचेही डोळे पाणावलेले आहेत. डोळे पाणवणे, रडवेले होणे. या सर्वांना त्या बाईमध्ये आपापली आई दिसली असावी. जिला ह्या सर्व मुलांनी वाचवलेलं आहे तिच्यामध्ये प्रत्येकाला आई दिसली असावी आणि म्हणूनच सगळ्या विद्यार्थ्यांचेच डोळे पाणावले, सगळेच रडवेले झाले. इतक्यात शाळेतून आणखी काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले. म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा इतर वर्गातील मुलांना घेऊन तेथे आले. त्यांनी सोबत काय आणलेलं आहे? फर्स्ट एड बॉक्स, प्रथमोपचार पेटी. प्रत्येक शाळेमध्ये अशी प्रथमोपचार पेटी असते, ज्यामध्ये आपले जर विद्यार्थी कुठे पडले किंवा काही लागलं तर लगेच तात्पुरता इलाज त्यावरती करता यावा यासाठी औषधाची पेटी प्रत्येक शाळेमध्ये असते. तर ती पेटीसुद्धा घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केलेल्या आहेत. म्हणजे एका मुलाने, एका विद्यार्थ्याने औषध लावण्याचं काम केलेलं आहे, पण कोणाच्या मार्गदर्शनाखाली? मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली. ते सांगतील त्याप्रमाणे त्या बाईच्या जखमा आहेत त्या कापसाच्या बोळ्याने आयोडीन लावून स्वच्छ केलेल्या आहेत. जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर पट्टी बांधलेली आहे. म्हणजे त्या मुलीच्या कपाळाला थोडंसं लागलेलं आहे, त्यातून रक्त येत होतं, ते रक्त पुसले, तिच्या जखमेवर पट्टी बांधलेली आहे. गाडीवानाची बायको वेदनांनी विव्हळत होती. म्हणजे गाडीवानाची बायको खड्ड्यामध्ये पडली होती, तिच्यावर उसाच्या बांधे पडले होते, उसाच्या मुळ्या पडलेल्या होत्या आणि जोरात पडल्याने कदाचित तिच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असावे. फ्रॅक्चर हा इंग्रजी शब्द आहे पहा, आणि त्याला मराठीमध्ये प्रतिशब्द आहे हाड मोडणे. तर कदाचित तिच्या हाताचे हाड आहे ते मोडले असावे. त्या ठिकाणी तिला वेदना होत होती. वेदना म्हणजे यातना. ती विव्हळत होती. विव्हळणे म्हणजे कणणे. तोंडातून वेदनेमुळे आवाज येत होता. इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली. विद्यार्थ्यांनी त्या गाडीला हात केलेला आहे, त्या गाडीला थांबवलेलं आहे. त्या गाडीमध्ये जे प्रवासी होते ते प्रवासी सुद्धा खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी ॲम्ब्युलन्स सारखी वापरण्यासाठी दिली. पहा, पुन्हा एकदा इंग्रजी शब्द आलेला ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका. तर या सुमो गाडीतील जे प्रवासी आहेत त्यांनी सुद्धा प्रसंगाचे गांभीर्य जाणून आपली जी गाडी आहे ती ॲम्ब्युलन्स सारखी वापरायला दिलेली आहे. त्या तरुणाच्या मोटारसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि तो त्या सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्या किंवा पोलिसांच्या गाड्या, तर या गाड्यांच्या वरती लाल दिवा असतो आणि अशा जेव्हा गाड्या तो लाल दिवा पेटवलेला असतो किंवा सायरन वाजत असतो, आवाज येत असतो, अशा वेळेला अशा लाल दिव्याच्या गाड्यांना ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्या असतील त्यांना रस्त्यावरील इतर गाड्या बाजूला होऊन मार्ग मोकळा करून देतात, जेणेकरून अपघातस्थळी किंवा
योग्य त्या ठिकाणी ह्या गाड्या लवकरात लवकर पोचाव्या। तर या पद्धतीनं जसा या गाड्यांवरती लाल रंगाचा दिवा पेटलेला असतो, तशाच पद्धतीने एक मुलगा त्या मोटरसायकलवर मागे बसला आणि सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला। म्हणजे काहीतरी अघटित घडलेलं आहे, दुर्घटना घडलेली आहे आणि येणाऱ्या गाडीतून अशा अपघातग्रस्तांना नेलं जात आहे। त्यासाठी या गाडीला रस्ता मोकळा करून द्यावा, ते सगळ्यांच्या लक्षात यावं, यासाठी लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हा मुलगा हलवत होता। समोरून येणारी वाहने बाजूला होत होती। गाडीमध्ये जखमी मायलेकी, गाडीवान, एक तरुण, शिक्षक आणि 4 विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली। म्हणजे गाडीमध्ये कोण कोण आहे पहा, तर जखमी मायलेकी म्हणजेच गाडीवानाची बायको आणि गाडीवानाची मुलगी, स्वतः गाडीवान, एक तरुण, शिक्षक आणि 4 विद्यार्थी असे सर्वजण गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ग्रामीण रुग्णालयाकडे ही गाडी निघालेली आहे। इकडे अपघात झाल्याचे कळताच पुढे गेलेल्या बैलगाड्यांवरचे काही गाडीवान मागे आले। जे पुढे गाडीवान गेलेले होते ते काही जण त्यातले मागे आले आणि पलटी झालेली जी गाडी आहे त्या गाडीला सरळ करून ऊसाचे बांधे उचलून गाडीमध्ये भरलेले आहेत। बैलांना बांधून ही गाडी मार्गी लावलेला आहे, म्हणजे कारखान्याकडे तिची रवानगी केलेली आहे। काही गाडीवान रुग्णालयात सुद्धा पोहोचलेले आहेत। त्या 2 तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोहोचले। अशा प्रकारचे 2 तरुण आहेत, त्यांनी पहा बऱ्याच प्रकारची मदत, धावपळ या अपघातग्रस्त कुटुंबासाठी केलेली आहे आणि त्यांनी लगेच कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावलेला आहे, असा अपघात झालेला आहे आणि ते कारखान्याचे अधिकारी सुद्धा तत्परतेने रुग्णालयात पोहोचलेले आहेत। कर्ज आणि उसनवारीने अगोदरच खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती। शेतकरी पहा कर्ज काढून आपली शेती करत असतात आणि या गाडीवानावरती सुद्धा कर्ज होतं। त्याचबरोबर अनेक लोकांकडून त्याने उसने पैसे सुद्धा घेतलेले होते। उसने म्हणजे कर्जावरून पैसे घेतलेले होते आणि त्यामुळे तो आधीच खचलेला होता, आधीच त्याची परिस्थिती गंभीर होती आणि त्यामुळे त्याला आणखीनच या अपघातामुळे आता काळजी वाटत होती। कारखान्याचे अधिकारी त्याच्या जखमी कुटुंबाला धीर देऊ लागले आणि कारखान्याचे जे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी गाडीवान त्याच्या कुटुंबाला धीर दिलेला आहे, घाबरू नका, तुमच्या मदतीला किती लोक आले आहेत पहा। आणि हे सर्व लोक या गाडीवानाच्या मदतीला आलेले आहेत, घाबरू नका, तुमच्या मदतीला किती लोक आले आहेत पहा। गाडीवान गोंधळला होता। त्याच्या पाठीवर हात ठेवत जे शिक्षक आहेत ते म्हणाले, तुमची बायको जिवंत आहे, हीच लाख मोलाची गोष्ट, काळजी करू नका, त्या लवकर बऱ्या होतील। आणि तुमची जी बायको एवढ्या उसांच्या मुळ्यांखाली दबली गेली होती ती जिवंत आहे, हे लाख मोलाची गोष्ट आहे आणि काळजी करू नका, त्या लवकर बऱ्या होतील। कारखान्याचे अधिकारी म्हणाले, दवाखान्याच्या खर्चाचे आम्ही पाहू, तुझ्या कामाचेही पाहू, तुला आणखी काय हवे असल्यास सांग। तर अशा प्रकारे जे कारखान्याचे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की दवाखान्याच्या खर्चाचं काही विचार करू नकोस, तुझ्या कामाचंही आम्ही पाहू आणि तुला आणखी काय मदत हवी असेल तर आम्हाला सांग। धक्का बसलेल्या गाडीवानाला हुंदके आवरता आवरेना आणि अशा प्रकारे सर्वांनी मदत केलेली आहे हे पाहून तो रडवेला झाला। अधिकाऱ्याच्या आश्वासनाने भारावून जाऊन त्याने अधिकाऱ्यांचे गुरुजींचे पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिल्यानंतर तो आणखीनच भारावला आणि त्याने अधिकाऱ्यांचे आणि गुरुजींचे पाय धरले आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। अश्रूंना वाट मोकळी करून दिली म्हणजे तो रडू लागला। ज्या 2 तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते पहा, जे सुरुवातीपासून या गाडीवानाला मदत करण्यासाठी धावले ते पत्रकार होते। त्यांनी पुढे काय केलं पहा, त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली आणि हा जो अपघात झालेला आहे त्याची बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली आहे। वृत्तपत्र म्हणजे वर्तमानपत्र, दैनिक। विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्यांनी जी काही या अपघातग्रस्त कुटुंबाला मदत केलेली होती, जे काही पटकन नियोजन केलं, पटकन मदतीला धावून आले आणि त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले। आपत्ती म्हणजे संकट।
अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठवली. मान्यवर म्हणजे थोर व्यक्ती. अशा थोर व्यक्तींनी, प्रतिष्ठित व्यक्तींनी या शाळेला अभिनंदनाची पत्र पाठवलेले आहेत की तुम्ही जे हे काम केलेलं आहे ते अतिशय सुंदर, छान केलेलं आहे, त्याबद्दल अभिनंदन या आशयाची अनेक पत्र या शाळेला प्राप्त झालेले आहेत. तर अशा प्रकारे कठीण समय येतात हा पाठ आपण पाहिलेला आहे आणि या पाठामध्ये गाडीवानावर आलेल्या कठीण प्रसंगाच्या समयी 2 पत्रकार, त्याचबरोबर शाळेतील मुलं, शिक्षक, मुख्याध्यापक आणि कारखान्याचे अधिकारी, त्याचबरोबर इतर गाडीवान, त्याचे मित्रमंडळी सर्वजण धावून आले आणि या सर्वांच्या प्रयत्नातून या अपघातग्रस्त झालेल्या कुटुंबाला मोलाचा धीर मिळाला, दिलासा मिळाला. आणि म्हणूनच कठीण समय येतात जेव्हा असा कठीण प्रसंग कुणावरही येऊ शकतो, त्यामुळे आपल्या आजूबाजूला जर अशी घटना घडली, असा प्रसंग आला, तर अशा कठीण प्रसंगी आपण इतरांना मदत केली पाहिजे. कदाचित उद्या असा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो, त्यावेळेला आपल्यालाही अशीच अपेक्षा इतरांकडून असेल, म्हणून आपणही त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं कठीण समय येतात मनोहर भोसले यांचा हा पाठ आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.